श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. येत्या 2 मार्चला म्हणजे सोमवारी आलेली आहे होळी. फाल्गुन पौर्णिमेलाच होळी साजरी केली जाते. पौर्णिमा प्रारंभ हा सायंकाळी 5:05 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 3 मार्चला सायंकाळी 5:07 संपणार आहे. होळी 2 मार्चला आहे आणि धुलीवंदन 3 मार्चला आहे. होळी का पेटवतात तर आपल्या मनातील वाईट विचार, अहंकार, द्वेष दूर व्हावे, घरातील वाईट शक्ती, नकारात्मकता दूर व्हावी यासाठी होळी दहन करतात. या होळीच्या दिवशी वातावरणात नकारात्मकता खूप प्रमाणात असते. त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्हाला कोणी काही खायला दिले तर ते खाऊ नका. आता 2 ते 3 वस्तू आहे त्या खायच्या नाहीयेत. कितीही आग्रह केला तरी देखील खाऊ नका, अन्यथा वाईट परिणाम होईल. तुम्हाला कळून सुद्धा येणार नाही की हे कधी आणि कशापासून आपल्याला याचा त्रास होत आहे. आता बघा, हे जे पदार्थ मी सांगणार आहे ते होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी या 2 दिवशी खायचे नाहीत. तर कोणते पदार्थ आहेत चला तर मग बघूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मंडळी, ही जी फाल्गुन पौर्णिमा असते, हुतात्मी पौर्णिमा, त्या दिवशी माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. त्यामुळे माता लक्ष्मीचा प्रभाव जास्त स्वरूपात असतो. होळीच्या दिवशी जे काही आपण सेवा उपाय करतो त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो. मंडळी, आपण पाहतो आपल्या आजूबाजूला जळाऊ वृत्तीचे लोक राहतात. आपल्यासमोर गोड बोलतात पण मनात त्यांच्या आपल्याबद्दल वाईट विचार असतो. काहींना तर असे वाटते यांचं कधी चांगलं होऊ नये. काही वेळा आपण त्यांना मित्र मैत्रिणी मानतो, तेच आपले शत्रू असतात. त्यांना आपले चांगले झालेले सहन होत नाही. जर आपल्याबरोबर गोड बोलत असतात तरी देखील काही वेळा असे होते की आपल्यावर वाईट नजर असते, पण काही वेळा ते आपल्यावर जादू टोना करायला देखील मागे पुढे पाहत नाही. मी असं नाही म्हणत की सगळे शेजारी मित्र असे असतात. काही शेजारी मित्र असू शकतात. होळीच्या दिवशी तांत्रिक क्रिया करण्यासाठी प्रभावी असतो आणि हीच व्यक्ती आपले वाईट करण्याचा विचार करत असते आणि असं काही केल्यामुळे आपल्या घरातील सुख शांती नाहीशी होते. हळूहळू भांडणे, कटकट होते, घरात पैसा टिकून न राहणे, आरोग्याच्या समस्या निर्माण होणे, सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतं आणि अचानक दुःखाचे डोंगर उभे राहते. त्यामुळे मंडळी, अशा विशेष दिवशी आपण नियम पाळले पाहिजे. खरं तर जास्त प्रभावी वाईट शक्ती ही खाण्यामार्फत लवकर होते. या होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी शेजाऱ्यांनी किंवा बाहेरच्या व्यक्तींनी तुम्हाला खायला दिले तर ते घेऊ नका. पण जर आपल्या शेजाऱ्यांचे खूप चांगले संबंध आहे, खूप दिवसापासून आपल्या शेजारी राहतात, अशा व्यक्ती वाईट नसतात, हे तुम्ही समजून घेऊ शकता. होळीच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तू म्हणजेच खाण्याच्या वस्तू जर तुम्हाला कोणी दिल्या तर त्या खाऊ नयेत. तर त्यामध्ये साखर, नारळ, पनीर, दूध, दही, पांढरी मिठाई अशा पांढऱ्या रंगाच्या वस्तू त्यांच्याकडून घेऊ नका. त्याचबरोबर पान देखील तुम्हाला खायचे नाहीयेत. पान म्हणजे विड्याचे पान, हे खायचे नाहीयेत. त्याचबरोबर लवंग देखील आपल्याला खायचं नाहीये. लवंग हे खाण्यासाठी वापरतात, पूजेला वापरतात, अनेक गोष्टीसाठी याचा वापर होतो. तर तो लवंग देखील आपण खायचा नाहीये, कारण लवंग हा वाईट गोष्टी करण्यासाठी देखील वापरतात, तांत्रिक क्रिया करण्यासाठी सुद्धा वापरतात. त्यामुळे या दिवशी बाहेरच्या व्यक्तींनी जर लवंग दिले तर ते खाऊ नका. त्याचबरोबर होळीच्या दिवशी मांसाहार वर्ज्य करायचा आहे, ते देखील खायचा नाहीये. जर मांसाहार आपण या दिवशी केला तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. या दिवशी
वांग्याची भाजी देखील खायची नाहीये. तुम्हाला माहीत आहे वांगे कापल्यानंतर ते लगेच काळे पडतात, त्याला पाण्यामध्ये आपल्याला टाकावे लागतात. असे पदार्थ तुम्हाला खायचे नाहीयेत. तर मंडळी असे पदार्थ आहे ते आपल्याला या दिवशी खायचे नाहीयेत. तर मंडळी ही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.